अलमट्टी धरणाची उंची वाढणार आहे। उंची वाढवण्यास जललवादाने परवानगी दिली आहे। तर उंची वाढवण्यास कुठल्याही राज्याचा विरोध नाहीये। केंद्रीय जलशक्ती मंत्र्याने संसदेत ही माहिती दिली आहे। उंची वाढल्यास कोल्हापूर सांगलीला पुराचा धोका होण्याची शक्यता आहे। खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये यासाठी फेरविचार केला जावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केलेली होती। दरम्यान लवादासंदर्भात 13 आणि 14 फेब्रुवारीला बैठक होणार आहे। या बैठकीत अलमट्टी धरणासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला विरोध दर्शवला की ह्या उंची वाढण्याने आमच्या महाराष्ट्रातली गावं बुडणार आहेत। हा विरोध दर्शवला, ही वस्तुस्थिती आहे। त्याबरोबरीनं तत्कालीन आंध्र प्रदेश, आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं विभाजन झालं, तत्कालीन आंध्र प्रदेश खालच्या बाजूला असल्यामुळे त्यांनी तक्रार केली, तुम्ही उंची वाढल्यावर तुमचा पाणी साठा वाढेल, आम्हाला खाली येणाऱ्या पाण्याची संख्या कमी होईल। ही तक्रार नोंदवल्यावर लवादानी ह्याबाबत ह्या दोघांचेही आक्षेप त्यावेळेला फेटाळलेले आहेत आणि त्यांना गो अहेड दिलेला आहे असं ह्या उत्तरात त्यांनी कळवलेलं आहे। आणि हे निकाल झाल्यानंतर आज तागायत कृष्णा खोऱ्यातल्या कुठल्याही राज्यानं कुठलाही आक्षेप नोंदवला नसल्याचं आज उत्तरात आम्हाला कळलेलं आहे। मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला आले होते पंचकल्याण पूजेच्या निमित्ताने, आणि त्यावेळेला तिथं माजी खासदार राजू शेट्टी, आपले आमदार राजेंद्र पाटील यांनी हा विषय काढला होता। त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा अलमट्टीला कायमपणानं आमच्या राज्य शासनाने विरोध केलेला आहे। आता त्याला कृष्णा लवाद तंटेची जी समिती आहे त्याला परवानगी दिली असं काहीतरी आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं। तर आता उद्याच मंत्रिमंडळाची बैठक आहे, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून ह्याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे, तर मला वाटते ही खरोखरच अशी मंजुरी दिली गेली असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी भाषणात त्यावेळी सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊन ही गांभीर्य आम्ही अमित शाह साहेबांना वगैरे प्रमुखांना भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा हे होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल। हे अजून आम्ही त्याचा अभ्यास करतोय। स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या विषयाबद्दल भाष्य केलेलं आहे, कारण त्याचे काही दुर्गमी परिणाम जे आहेत आपल्या महाराष्ट्रात जे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये होणार आहे ते तर आपण त्याचा अभ्यास तो आम्ही की आता त्या बाबतीमध्ये 14 तारखेला एक 13 आणि 14ला 2 दिवस अधिकाऱ्यांच्या विषयामध्ये जे लवादा संदर्भातले जे मुद्दे आता आपले त्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक घेतली आहे, बैठक मी बोलवलेली आहे।